तर एबीपी माझाच्या बातमीनंतर बीडच्या अंबाजोगाईमधील बनावट औषध पुरवठ्याच्या प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून 20 सदस्यीय चौकशी समिती स्थापन झाली आहे। यामधील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीची बिलं थांबवण्यात आली असून एजन्सी ब्लॅकलिस्टही करण्यात आली आहे। एजिथ्रोमायसिन हे गोळ्यांचे नमुने मागील वर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते आणि याचा अहवाल वर्षभराच्या नंतर प्राप्त झाला। यामध्ये ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलंय। कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25,000 गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता। मात्र तपासाच्या अंती या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर खळबळ उडाली। या प्रकरणी औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर शासकीय रुग्णालयाकडून 20 सदस्यीय चौकशी समिती आता स्थापन करण्यात आली आहे। ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण ही एफडीएलाही कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधं घ्यायचे स्टॉप केले आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणि यापुढे औषधं घ्यायचे नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि सध्या त्याबद्दलची एन्क्वायरी 20 सदस्यीय चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशीमधून समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।